नमस्कार, मी शनाया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता त्यांचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. त्यावरूनच शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला डिवचले. त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचं असल्यास त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा, असा खोचक सल्ला नरेश म्हस्के यांनी दिलाय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते असून फोन केल्यास तुमच्या मागे ठामपणे उभे राहतील. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आल्याचा टोला देखील नरेश म्हस्के यांनी लगावलाय. तर समन्वयाने मार्ग निघतात आणि एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे आहेत, असा सल्ला देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाला दिलाय. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते आणि त्याची शंकाच आल्याने त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. जर ठाकरे यांनी उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असा दावा देखील नरेश म्हस्के यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक नेमकी कशी होते, त्यासाठी मतांचा कोटा नेमका कसा ठरतो, उद्धव ठाकरे पुन्हा आमदार कसे होणार, असे अनेक प्रश्न आज चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य घडलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केलं आणि शिवसेनेत फूट पडली. या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे भाजप सरकार सत्तेत आलं. त्यानंतर शिवसेना ही दोन गटात विभागली गेली. एक म्हणजे शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे. पण आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये, ती म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का याची. महाराष्ट्रात विधान परिषदेत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात. काही सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं निवडले जातात, तर काही पदवीधर मतदारसंघातनं, तर काही शिक्षक मतदारसंघातनं, तर काही सदस्य आमदारांच्या मतदानातून निवडले जातात. आमदारांद्वारे होणाऱ्या निवडणुकीत एक विशिष्ट मतांचा कोटा ठरवला जातो. ज्याच्याकडे त्या कोट्या इतकी मते मिळतात तो उमेदवार विधान परिषदेत निवडून येतो आणि इथेच राजकीय गणित जुळून येणं महत्वाचं असतं. बरं, या विधान परिषदेची निवडणूक कशी होते ते देखील बघूयात. विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही. उमेदवारांच्या पसंती क्रमानुसार मतदान होत असल्याने या निवडणुकीत मतांचं गणित जुळवणं सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असतं. समजा महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे आणि विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. तर एकूण आमदार 288 भागिले 10 अधिक असे 1 केल्यावर येणारी संख्या या मतांचा कोटा असतो. त्यात येणाऱ्या उत्तराचा फक्त पूर्णांक भाग घेतला जातो, जो इथे 27 इतका आहे. विधान परिषदेत एका मताचं मूल्य हे 100 इतकं आहे. याचाच अर्थ काय, तर 2700 म्हणजेच एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 27 पहिल्या पसंतीचे मतं असणं आवश्यक आहे. या निवडणुकीत मतदाराला म्हणजेच आमदाराला केवळ एका उमेदवाराला मत द्यायचं नसतं, तर पसंती क्रमांक 1, 2 आणि 3 नोंदवायचा असतो. एखाद्या उमेदवाराला कोट्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अतिरिक्त मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे वर्ग केली जातात. जर पहिल्या फेरीत जागा भरल्या गेल्या नाहीत तर ज्याला सर्वात कमी मते आहेत त्याला बाद केलं जातं आणि त्याची मते इतरांकडे हस्तांतरित केली जातात. बरं, सध्या ठाकरे गटाकडे किती संख्याबळ आहे ते देखील बघूयात. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे विधानसभेत 20 आमदारांचं संख्याबळ आहे. जर एका जागेसाठी 27 मतांची गरज असल्यास ठाकरे गटाला एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अतिरिक्त 7 ते 8 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूणच 46 आमदारांचं संख्याबळ असून त्यांना माकप आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निवडून यायचं असेल तर त्यांना मित्र पक्षांची गरज नक्कीच लागणार आहे. याच दरम्यान आता नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या 20 आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शरद पवार यांच्याकडील 10 आमदार ठाकरे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता देखील आहे. हे जर अशा पद्धतीने झाल्यास उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर पुन्हा निवडून येतील अशी आशा व्यक्त केली जाते किंवा ठाकरे गटाच्या नेत्यांना ती आशा आहे.
एकूणच काय तर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का, यावर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडून दिलेल्या वक्तव्यांमुळे आणि ठाकरे गटाच्या प्रत्युत्तरामुळे राजकीय वातावरण आणखीन तापलंय. मात्र प्रत्यक्षात काय होणार हे येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. संख्याबळ, राजकीय समीकरणं आणि पक्षाची रणनीती यावरच पुढचा निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. आता पुढे काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.